अंबड, प्रशासकीय नाकर्तेपणाचा बळी. 18 वर्षीय राजेंद्र शिंदेचा मृतदेह अखेर सापडला. सुस्त यंत्रणेवर नागरिकांचा प्रचंड संताप. अंबड प्रतिनिधी. अंबड येथील डावरगाव तलावात सोमवारी दुपारी बेपत्ता झालेल्या 18 वर्षीय राजेंद्र कैलास शिंदे याचा मृतदेह अखेर मंगळवारी सकाळी सापडला आहे. या घटनेमुळे अंबड नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा पोकळ विकास चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी दुपारी मुलगा बुडालेला असतानाही केवळ साधनसामग्री आणि प्रशिक्षणाअभावी यंत्रणेला रिकाम्या हाताने परतावे लागल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा थरार आणि यंत्रणेची हतबलता. सोमवारी दि. 11 मे 2026 दुपारी 5:30 ते 4च्या सुमारास शिंदेनगर येथील 3 ते 4 मुले मौजे डावरगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने मुले बुडू लागली. तेव्हा सोबत असलेल्या अनिल नावाच्या तरुणाने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन काहींना सुरक्षित बाहेर काढले. मात्र राजेंद्र शिंदे हा खोल पाण्यात बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक गंगाधर वराडे आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. पण शोकांतिका अशी की दलाच्या कर्मचाऱ्यांकडे बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी साधी लाईफ जॅकेट किंवा आधुनिक उपकरणेही उपलब्ध नव्हती. परिणामी 3-4 तास केवळ औपचारिकता करून यंत्रणा माघारी परतली. 18 तासांनंतर मृतदेह हाती. प्रशासनाचा नाकर्तेपणाचा कळस. रात्रभर राजेंद्रचा शोध लागलेला नव्हता. अखेर मंगळवारी सकाळी 9:30 ते सकाळचे 10 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. 18 तासांचा हा विलंब केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारणारे नगराध्यक्ष, आमदार आणि खासदार आता कुठे गेले, असा संतप्त सवाल शिंदेनगरमधील रहिवासी विचारत आहेत. आता तरी प्रशासनाला जाग येणार का? सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशा काळात केवळ बुडण्याच्या घटनाच नाही तर अचानक आग लागण्याच्या घटनांचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी अनुभवी कर्मचारी, अग्निशामक दलात तात्काळ अनुभवी आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. यंत्रणा सामग्री. केवळ नावाला अग्निशामक दल न ठेवता त्यात आधुनिक शोध यंत्रणा आणि सामग्री उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जर सोमवारीच ही यंत्रणा कार्यान्वित असती तर कदाचित राजेंद्रचा शोध लवकर लागला असता. आता तरी नगरपालिका प्रशासनाने यातून धडा घेऊन अग्निशामक दल सक्षम करावे, अन्यथा भविष्यातील मोठ्या दुर्घटनांना प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.